जिथं आले ना तुम्ही बघू शकता कसला भारी एरिया आहे, लोकेशन पण बघू शकतात। बघा सध्याला प्रॉपर्टीची सगळी डिटेल मी इथं देणार आहे, पण तुम्हाला काय व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे, माहिती घ्यायला लागणार आहे। तुम्हाला यायचं असेल तर मी माझा नंबर पण तुम्हाला डिस्प्ले करणार आहे। तर बरेचसे असे लोक आहे जे व्हिडिओला बघत नाही आणि एक टायटल घेऊन करायला तयार असतात ते। ओके बरं, मी तुम्हाला बघा भरपूर मित्रांनो रो हाऊस खरेदी करायचं एकदम कमी बजेट मध्ये एकदम स्वस्त, तर हा व्हिडिओ पहा। आणि 12,500पेक्षा जास्त मालकांचे डायरेक्ट नंबर पाहिजे तर टॉप साइन अप म्हणून एक वेबसाईट आहे, त्याला तुम्ही रजिस्टर करा आणि डायरेक्टली 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर घ्या। पण ती वेबसाईट जी आहे फ्री नाहीये, फ्री फक्त पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज युट्यूब चॅनल आहे। तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या या प्रॉपर्टीची, या रो हाऊसची। मित्रांनो भरपूर प्रॉपर्टीचे व्हिडिओ आहे ना आपले इथं येत राहतात, पण काय होतं माहिती का प्रॉब्लेम की लोक बघत नाही, ते एक मोठा प्रॉब्लेम आहे। आज आपण जिथं आले ना तुम्ही बघू शकता कसला भारी एरिया आहे, लोकेशन पण बघू शकतात। बघा माझ्याकडे जे प्रॉपर्टी आलेली आहे ना एकदमच कमी रेट मध्ये, एकदम बोलू शकतात की एकदमच कमी बजेट मध्ये आलेली प्रॉपर्टी आहे। सध्याला प्रॉपर्टीची सगळी डिटेल मी इथं देणार आहे, पण तुम्हाला काय व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे, माहिती घ्यायला लागणार आहे। आणि तुम्हाला यायचं असेल तर मी माझा नंबर पण तुम्हाला डिस्प्ले करणार आहे। तर मित्रांनो आता आपल्याकडे जे अवेलेबल आहे ना, बघा तुम्ही ते फोटो बघितला असाल किंवा स्टार्टिंगला जे ते म्हणतात ना ट्रेलर ते बघितलं असाल, तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला काहीतरी थोडं कळालं असेल, बरोबर ना। आणि बरेचसे असे लोक आहे जे व्हिडिओला बघत नाही आणि एक टायटल घेऊन, एक टायटल नाही माफ करा, एक नंबर घेतात मालकाचा आणि टायटल बघतात आणि डायरेक्टली जे आहे ना कॉल करायला तयार असतात ते। ओके बरं, मी तुम्हाला बघा भरपूर आज आपण बोलणार आहे, तुम्ही पहिला एरिया बघत चला माझ्या बरोबर। एरिया पण खूप भारी आहे। आता हा जो परिसर आहे, जे लोक ह्या एरियामध्ये राहत असाल तर त्यांना तर माहितीच असेल, बरोबर ना। मी त्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा बजेट काय आहे आणि कुठल्या लोकेशनला तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे, तर तेवढं मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करावे। भरपूर अशा प्रॉपर्ट्यांची माहिती आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत येत राहते। आता बरं, हे जे रो हाऊस आहे ना हे 2 मजलीचे आहे, ह्याच्याबद्दल एक डिटेल, एक तंतोतंतूची माहिती द्यायला मी तयार आहे, पण तुम्ही घ्यायला पाहिजे असेल तुम्हाला तर काय होतं माहिती का, लोक आहे ना व्हिडिओ बघत नाही, ते एक मोठी दिक्कत होऊन जाते। आता काही लोक असे बोलतात मला की साहेब तुम्ही टायटल मध्येच आहे ना जे काय असणार आहे ते बोला। आता टायटल जे असतात फक्त नुसतं सांगायचे की रो हाऊस तिकडं विकायला आहे पुण्यामध्ये। आता मी टायटल मध्ये सगळी डिटेल देऊ शकत नाही, हे लक्षामध्ये ठेवावे। बघा आपल्याकडे जे आहे तर रो हाऊस पण आहे, इंडिपेंडेंट घर पण आहे आणि फ्लॅट सुद्धा आहे विकण्यासाठी। मेन इम्पॉर्टंट म्हणजे काय माहिती का की तुम्ही पण तो व्हिडिओ नाही बघणार, माहिती नाही घेणार, तर ती माहिती तुमच्यापर्यंत कसे काय पोहोचणार? नुसतं टायटल बघून तुम्हाला माहित पडणार का कुठं आहे काय आहे? आता तो माहिती का एक वेळेस एवढ्या भारी भारी प्रॉपर्टीचे मी व्हिडिओ बनवतो आणि ते व्हिडिओ लोक बघत नाही हो, येणं जाणं बेकार होऊन जातो तिकडचं। आता मी इथं आहे आणि इथूनच तुम्हाला चालता चालता मी परिसर पण दाखवून राहिलेले, असं नाही की मी तुम्हाला घरी बसून मी तुम्हाला माहिती देत बसलेले, ते घरचे व्हिडिओ मला माहिती येते तर अशक्य आहे ते चालणं, बरोबर ना। ते तर म्हणतात की लोक आम्ही कंटाळून जातो तुमच्या बोलणं ऐकून, पण मंडळी तेच खरे व्हिडिओ असतात, त्याच्यामध्ये खरीच माहिती असते आणि एक तंतोतंतोची डिटेल व्हिडिओ मध्ये 100% दिलेली असते। मी एक पेपराची डिटेल, एक माहिती माझं काम आहे द्यायची। आता माझ्याकडं जो रो हाऊस सारखा घर आलेलं आहे, आता त्याचे पेपर जे आहे ना सेपरेट आहे। ओके सेपरेट R2 ची प्रॉपर्टी आहे आणि सेपरेट खरेदी खत, सेपरेट 7/12 हे सगळं आहे। आणि बघायला गेलं हे 2 मजलीचे आहे, डायरेक्टली 2 मजलीचे हे रो हाऊस सारखे घर आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागचा एरिया पण पाहू शकता, कसला भारी दिसतो, भारी एरिया आहे का नाही? ओके सध्याला आपण कुठल्या एरियामध्ये आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो।
सध्याला जी माझ्याकडे जी माहिती अवेलेबल आहे ती माहिती देण्याचा प्रयास मी करू राहिलेले. बरं, बरेचसे असे कमेंट पण असतात मला की साहेब आम्हाला 10 गुंठ्याचा प्लॉट पाहिजे, आणि बरेचसे असे कमेंट असतात की एकर मध्ये आम्हाला डायरेक्टली शेती पाहिजे. आता एक एक लोक हे पण बोलत असतात की डायरेक्टली आम्हाला आहे ना 2 लाख रुपये एकरीने तुम्ही शेती दाखवा. तर ते शक्य असणार का? आज बाजारभाव काय चालू आहे, काय नाही चालू आहे ना ते नाही पडलेले. साहेब तुम्ही आम्हाला कमीत कमी रेट मध्ये शेती दाखवा आणि कमीत कमी भावामध्ये आम्हाला खरेदी करायची आहे, पण त्याचा 7-12 खरेदी खत वगैरे सगळं व्हायला पाहिजे. आता तुम्ही विचार करा, 1 गुंठा खरेदी करायला, 1 गुंठा म्हणजे 11 लोकांमध्ये जे काय असणार आहे प्लॉट खरेदी करतात, रेसिडेन्शियल प्लॉट, नॉन ऍग्रिकल्चर, तो प्लॉट जो आहे 1 गुंठ्याचा भाव काय चालू आहे विचार करा. आणि त्याला जे रजिस्ट्रेशनचे चार्जेस असणार आहे, जे रजिस्ट्रेशन चार्जेस असणार आहे ते 30,000 रुपये, 30,000 रुपये द्यायला लागतात. पण त्याच्यामध्ये लोक जे आहे बोलतात की 1 लाख रुपयांनी, 50,000 रुपयांनी आम्हाला जागा तुम्ही दाखवा. पण मंडळी बघायला गेलं तर ते जे बोलतात ना 50,000 रुपये, 1 लाख रुपये एकरीने, ते लोक सत्य बोलणार का? नाही. नुसते व्हिडिओ बनवत असतात, नुसते व्हिडिओ दाखवत असतात, बाकीचं काय त्यांचं काम नाही ते विकणे वगैरेच. पण बघायला गेलं मी येतो इथं एक एक डिटेल तुमच्यासाठी सादर करत असतो. आज पण आलेलं आहे ना, एवढं बघा रोडवरती चालत आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही बघू शकता, मी इथं तुम्हाला दिसतो का नाही सांगा, मला कमेंट करा. बघा इथं चालत चालत मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे, एरिया पण दाखवत आहे. आता आपण बोलू, आपण मी कुठल्या एरिया बद्दल तुम्हाला सांगणार आहे, कुठल्या एरिया बद्दल बोलणार आहे, एक एक माहिती मी तुम्हाला देणार आहे. ओके, तो एरिया कुठला असन, कुठली माहिती असन, एक एक डिटेल तुमच्यासाठी मी सादर करणार आहे. ओके, तर आता आपण जे 2 मजलीचे रो हाऊस बद्दल बोलतो ना, तर तो जवळजवळ मला असं वाटतं जवळजवळ तो जो रो हाऊस आहे बघायला गेलं त्याची डिटेल देतो मी, कारण की ओनरने अजूनपर्यंत आपल्याला ते रो हाऊसचा व्हिडिओ नाही पाठवलेले. पण मी माहिती द्यायला इकडं तयार आहे. जवळजवळ तो जो रो हाऊस आहे बघा, खाली 1 BHK दिलेले त्यांनी, वरती 1 BHK बनवलेला आहे. ओके, आणि एकदम बजेट मधले, आणि एक फॅमिली दोन फॅमिली आरामशीर त्या रो हाऊस मध्ये राहू शकतात. आता त्याच्यामध्ये एक मेन इम्पॉर्टंट जे आहे ती कागदपत्र एकदम क्लिअर आहे, सेपरेट 7-12 आहे, सेपरेट खरेदी खत आहे, सगळं काही तुमचं होणार आहे त्या रो हाऊस मध्ये. फक्त एवढं आहे की त्याचा जो रेट आहे सांगतो मी, रेट पण सांगतो तुम्हाला, 45 लाख रुपये ते बोलतात. बघा एक इम्पॉर्टंट हे आहे की तो जो प्लॉट आहे R झोनच्या ह्याच्यामध्ये येतो, म्हणजे सेपरेट 7-12, सेपरेट खरेदी खत, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे प्रत्यक्षात. ओके, आणि बजेटमध्ये असणार आहे. आणि हा जो रो हाऊस आहे हे उर्ली कांचन मध्ये आहे. कुठं? उर्ली कांचन मध्ये आहे, आणि हायवेला लागूनच आहे. बघायला गेलं तर जास्त लांब पण नाहीये, एकदम आपल्याला जे भेटतं ना, मला असं वाटतं की माझ्या भाषेमध्ये चिल्लर बजेटमध्ये तुमच्यासाठी हा रो हाऊस घेऊन आलेले. तुम्हाला यायचं असेल बघायला, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला रो हाऊस हे खरेदी करायचं असेल, तर माझा नंबर आहे 9028750499. आता तो किती स्क्वेअर फीट आहे तुम्ही कॉल केल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, सगळी डिटेल, त्या रो हाऊसचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तर मित्रांनो नक्की तुम्ही सेकंड व्हिडिओ तो रो हाऊसचा बघायला पाहिजे. ओके, भेटू पण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. ओके, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.